काल त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे. तुम्ही स्वतः औरंगजेब आहात नरेंद्र मोदी. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला आहे. हे कोणाला माहित नसेल तर मी सांगतो. गुजरात मधलं जे मोदीचं गाव आहे, त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. जसा अफजल खान यायचा, औरंगजेब यायचा. का? तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे, तिथे औरंगजेब जन्माला आलेला आहे आणि म्हणून तो शिवरायांच्या महाराष्ट्रावरती अशा प्रकारे चाल करून येतो आहे, खोटं बोलतो आहे. परवा किती भयंकर खोटं बोलला हा माणूस. प्रधानमंत्र्यांचा उल्लेख आपण आदराने करायला पाहिजे, पण ते आता प्रधानमंत्री नाही आहेत. आचारसंहिता लागल्या, लक्षात घ्या. सुप्रियाताई, चिंता करू नका, मी प्रोटोकॉल पाळतोय. आम्ही असंच बोलतो. जे महाराष्ट्रावर चाल करून येतात, तो कोणी असू द्या, त्याचा मान महाराष्ट्र राखणार नाही. तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहात, तुम्ही महाराष्ट्राचे दुश्मन आहात. परवा किती भयंकर खोटं बोलले सद्गृहस्थ. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची सगळी संपत्ती काढून घेऊ आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, म्हणजे मुस्लिमांविषयी म्हणतात ते, ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना आम्ही वाटू. तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र, महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले खेचतील आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटतील. म्हणजे हे त्यांनी या देशातल्या मुस्लिम बांधवांविषयी केलेलं विधान हे शोभतं का देशाच्या प्रधानमंत्र्यांना? ज्या माणसानं आपल्या घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही, त्यांनी मंगळसूत्राची उठाठेव करू नये. या देशामध्ये महिलांचं मंगळसूत्र जर अडचणीत आला असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये आलेलं आहे. नोटबंदी केली नरेंद्र मोदींनी. या नोटबंदीच्या काळामध्ये हजारो लाखो महिलांनी घर चालवण्यासाठी आपलं मंगळसूत्र विकलं आहे. बरोबर ना? या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर केलं. लोकांचा रोजगार बुडाला, घराघरात लोक बसली. त्या काळामध्ये आमच्या आया बहिणींनी, लाखो आया बहिणींनी देशभरामध्ये आमचं मंगळसूत्र विकून चुली पेटवलेले आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. त्यांची मंगळसूत्रांचं त्याग आणि बलिदान त्या विधवांना करावं लागलं, विकावं लागलं. मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या महिलांनी मंगळसूत्र तुमच्या काळामध्ये विकलेलं आहे.